रत्नागिरीहून VJTC हायस्कूल आणि विद्यार्थी मित्र हो, ते जे काही सादर करणार आहेत ते सादरीकरण सुरू असताना मी विनंती करतो की कुणीही अजिबात हलायचं नाही, डुलायचं नाही, आवाज करायचा नाही, टाळ्या सुद्धा वाजवायच्या नाहीत. मग इथेच काय, पण टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती, तुम्ही हलूच शकणार नाही जागचं.
निशब्द. काय काही सुचत नाहीये मकरंद सर. हा छोटा पोरगा जेव्हा पहिल्यांदा त्याच्यावर पहिलं पाऊल ठेवलं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्या माणसाने तर त्याच्या खांद्यावर असलेल्या पोराला घेऊन तो आला त्याच्याबरोबर. मलखांब तर मी काहीच बोलू शकत नाही, कारण का तिथपर्यंत मी गेलोच नाही. खरं बघायला गेलं तर मी त्याच्या आधीच थोडासा बेशुद्ध अवस्थेत होतो. त्याच्या पुढचा मलखांब बघायला माझ्या मते मला पुन्हा जागा व्हावं लागेल, पुन्हा बघावं लागेल ते, कारण का तेवढी माझी ताकद नाहीये. खरं बघायला गेलं तर तुम्ही इतकं चांगलं केलं की मला असं एक क्षणभर वाटलं की त्या बाटल्या वगैरे नाहीच आहेत, हे एक झाड आहे, झाडावर चढलेत. मुग्धा, जसे मकरंद सरांनी आता म्हणलं असं वाटलं की मी झाडावर चढताय. ऍक्च्युली मला पण तेच वाटलं. मी 2 मिनिटं कळतच नव्हतं की काय चाललंय. अँड देन सगळे वर चढल्यावर तो राऊंड जो घेतला, लाईक हॅट्स ऑफ मीन्स आय एम स्पीचलेस. विजय, तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि तुमची जे स्किल आहे, लाईक त्याची दाद दिली पाहिजे. कारण का खूप म्हणजे मला बघता बघता मी डोळे मिटत होते. मी म्हणलं की स्प्रे करत होते. बट गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पाग व्यायाम शाळेने आजवर अनेक प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू तयार केलेले आहेत. शांताराम जोशी सरांना 18 सुवर्ण, 11 रौप्य व 13 कांस्य पदकं मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाचा मल्लखांबाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार 90-91 साली यांना मिळाला. ही तिन्ही लेकरं मध्यमवर्गीय घरातली असून पुरस्कार विजेती आहेत. अरे मित्रा, तुला काय वाटलं रे? हे जेव्हा वरती गेलास, एवढी सगळी माणसं आहेत, हा, हे असं सगळं काय 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 मनात कोण असतं तुझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला? आई. शिलेदार, एका माणसाला आणखी आपल्या मित्राला घेऊन वरती चढणं ही जबाबदारी असते ना खूप. हो. ती काय त्यावेळेला काय भावना असते मनात? काय नाही, वर जाताना पूर्ण ब्लँक जातो आधी. कुठचाही मनात विचार घेत नाही आधी, कुठचाही मनात नाही. मारुती असतो समोर. फक्त वर गेल्यावर फक्त एवढं असतं की मलखांब फिरवायचा आहे पूर्ण जर्क देऊन व्यवस्थित, एवढंच फक्त लक्षात असतं. पार्टनरची काळजी असते, एवढंच. बजरंग बली येतात डोळ्यासमोर. आता पदक किती मिळत आहेत हा विचारायला हवा आहे का प्रश्न? मुग्धाजी, तुम्हाला काय वाटतं? मकरंद सरांनी माझ्या अगदी मनातलं ओळखलं. वा वा वा.